तुमची मुलं तासनतास मोबाईलवर गेम खेळत असतील तर त्यांचे फक्त मनोरंजन होत नसून ते कदाचित मोठ्या धोक्याच्या उंबरठ्यावर असू शकतात. अमेरिका स्थित मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना व द्वेष पसरवणारे गट मुलांना जाळ्यामध्ये ओढण्यासाठी गेमिंग प्लॅटफॉर्मचा वापर करतात. 11 ते 17 वयोगटातील मुलांवर या संघटनांची नजर असून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी सुरक्षा कडक केल्यामुळे दहशतवादी संघटनांनी आपला पवित्रा बदललेला आहे. दहशतवादी संघटनांनी रोब्लॉक्स, माइनक्राफ्ट आणि डिस्कॉर्ड सारख्या लोकप्रिय गेमिंग प्लॅटफॉर्मवर आपले लक्ष केंद्रित केलेले आहे. यामध्ये सँडबॉक्स प्रकारचे गेम सर्वाधिक धोकादायक बनत चाललेले आहेत. मुलं एकटे असताना तासनतास गेम खेळणार नाहीत याची खात्री पालकांना घेतली पाहिजे आहे. गेमिंग ॲप्समधील सुरक्षा सेटिंग्ज आणि चॅट फिल्टरचा वापर करा आणि कायम सतर्क राहा. गेम खेळताना मुलं काही अनोळखी शब्द किंवा सांकेतिक कोडवर्ड्स वापरताना आढळल्यास तत्काळ सावध व्हा. मुलं एकटे असताना तासनतास गेम खेळणार नाहीत याची काळजी घ्या. दहशतवादी संघटनांची 1 ते 17 वयोगटातील मुलांवर नजर असल्याचं देखील बोललं जात आहे. रोब्लॉक्स, माइनक्राफ्ट, डिस्कॉर्ड गेमिंग प्लॅटफॉर्मवर लक्ष आहे. मुख्य गेम सोडून मुलाला प्रायव्हेट सर्व्हरवर बोलावतात. सोशल मीडियावर आकर्षक मीम्स दाखवून लक्ष मुलांचं वेधलं जातंय. मुलांना कट्टरपंथी विचारांचं प्रशिक्षण दिलं जातंय असंही चर्चा सुरू आहे.